पुणे मुंढवा जमीन खरेदीशी पार्थ पवारांचा थेट संबंध नाही, खारगे समितीचा अहवाल। बावनकुळेंकडे हा अहवाल सादर। व्यवहारासाठी मदत केलेल्या 2 अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची देखील शिफारस। अहवाल लवकरच फडणवीसांकडे सादर करणार, सूत्रांची माहिती। काही संचालक परस्पर व्यवहार करतात। मुंढवा जमीन प्रकरणी अहवालामध्ये पार्थ पवारांना दिलासा मिळाला। त्यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचे हे भाष्य। वरदहस्त असल्याशिवाय व्यवहार अशक्य, वडेट्टीवारांचा हल्लाबोल। अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांची चौकशी होणार। शेनॉय यांची 75 प्रमाणपत्रांवरती सही असल्याचं समोर आलं। ज्या शाळांना प्रमाणपत्र दिली त्यांची चौकशी केली जाणार। मुख्यमंत्र्यांकडून यापूर्वीच निर्णयाला स्थगिती। अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावलं उचलावीत। शाळांना चुकीच्या पद्धतीनं अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिल्याची सखोल चौकशी करणार। कठोर कारवाई करा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश। नरहरी झिरवाळ यांच्यावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नाराजी। स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याची काळजी घ्या। मंत्रालयात झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणानंतर या सूचना, सूत्रांची टीव्ही9ला माहिती। मंत्री नरहरी झिरवाळ यांची आज पत्रकार परिषद। थोड्याच वेळात माध्यमांसमोर आपली भूमिका मांडतील। मंत्रालय लाच प्रकरणी झिरवाळांचा क्लर्क अटकेल। प्रफुल्ल पटेल यांच्याकडून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव। देवगिरीवरील बैठकीमध्ये सर्व आमदारांचं एकमतानं समर्थन। 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिकता। 26 तारखेला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होणार। बैठकीत विलिनीकरणावर चर्चा नाही, कुठलाही अजेंडा नाही। देवगिरीवरील बैठकीनंतर सुनील तटकरेंची ही माहिती। तर ब्लॅक बॉक्सचा अहवाल समोर यायला हवा, तटकरेंचं वक्तव्य। ब्लॅक बॉक्स चक्क खराब, अपघात की घात, रोहित पवार पुन्हा आक्रमक। 18 तारखेला मुंबईमध्ये पुन्हा पत्रकार परिषद। दिल्ली दौऱ्यामध्ये रोहित पवारांकडून 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट। अपघाताचा तपास गुप्तहेर संस्थेकडून होण्याची शक्यता। अजित पवारांचा मृत्यू अपघाती असल्याचं वाटत नाही। विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाल्याचा अर्थ दाल में कुछ काला आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून शंका व्यक्त। मुंबईमध्ये क्लायमेट परिषदेला सुरुवात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित राहणार। दौऱ्यानिमित्त दक्षिण मुंबईमधील वाहतुकीतही मोठे बदल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक होणार। मॅक्रॉन यांची भारताची 4थी तर मुंबईत पहिलीच भेट। संरक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि इंडो पॅसिफिक सहकार्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा। टिपू सुलतान यांचा फोटो संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह टिपू सुलतानचे देखील फोटो लावणे आवश्यक। मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद आपल्या भूमिकेवर ठाम। परळीमधल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणी दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी। वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोघांसह एका मित्राचा देखील यामध्ये समावेश। छत्रपती संभाजीनगर महापालिका शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा समोर। प्रदीप जयस्वाल समर्थक नगरसेवक किशोर नागरे शिवसेनेच्या गटनेतेपदी। शिरसाटांनी गटनेतेपदासाठी माजी महापौर त्र्यंबक तुपे यांचं नाव पुढे केलेलं। भाजपनंतर शिवसेनेतून देखील तानाजी सावंतांवर गंभीर आरोप। तानाजी सावंतांनी ठाकरेंच्या सेनेसोबत हातमिळवणी केली। जडपे सदस्य अनंत लंगडे यांचं नाव न घेता सावंतांवर निशाणा। अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचं निधन। नफिसा बेगम सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष होत्या। रोहित शेट्टीच्या घरावरील फायरिंगचा कट तुरुंगातून रचला गेल्याचा संशय। फरार आरोपी शुभमचा भाऊ प्रवीण लोणकरनं सगळा कट रचला अशी देखील शंका। प्रवीण लोणकर सध्या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये। एमएमआरडीएचा 48,072 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर। पायाभूत सुविधांसाठी 87%, तर तिसऱ्या मुंबईचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी 4,500 कोटींची भरघोस अशी तरतूद। मुंबईमध्ये भाड्याच्या 118 घरांची नोंदणी सुरू। घर निश्चित केल्यावर 48 तासांमध्ये 10% रक्कम भरणं हे बंधनकारक। प्राचार्यांनी मारल्यानं जळगावमध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या। सुसाईड नोटमध्ये पीव्हीसी पाईपने मारहाणीचा उल्लेख। प्राचार्यांविरोधात गुन्हा देखील दाखल। पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू। अजित पवारांच्या राजकीय प्रवासाचा ठेवा डिजिटल होणार। दादांचे फोटो, व्हिडिओ पाठवण्याची उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून जनतेला साथ। 8879887009 या क्रमांकावरती फोटो, व्हिडिओ पाठवता येणार।